नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आजची बातमध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे भुजबळ आणि जरांगेंमधल्या वार पलटवाराची. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असं वक्तव्य भुजबळांनी ओबीसी मेळाव्यामध्ये केलं. तर आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन दाखवणार असल्याचा पलटवार जरांगेंनी केला. ओबीसीना एकत्र करा, गावागावांमधून मोर्चे, कॅन्डल मार्च निघायला हवेत असं आवाहन भुजबळांनी ओबीसी बांधवांना केलेलं आहे. तर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संबंध बिघडवणार नाही, दोन्ही समाजामध्ये चांगले संबंध असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा. पण तो ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या. 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आणि आम्ही घेऊनच दाखवणार तुला आणि ओबीसीतूनच दाखवणार. आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात, तुला तर फुकट दिलंय, कशावरच नाही. तू नोंद नाही, एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आहे. आमचं जर आरक्षण खोटं आहे तो तर 2 दिवसात उडल, मग त्याचा सुद्धा विचार करतो. नको गोरगरिबांच्या पोटावर ओबीसीच्या पाय देऊ, तू मराठ्यांना खवळून घेऊ. आम्हाला कोणाचंही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं घालवायचं नाही. आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या, त्यामुळं आमच्या हक्काचं आम्ही मागतोय. तू वळवळ बंद कर, कारण तुझ्या अशा बावचाळलेल्यापणामुळं नसलेलं ओबीसीचं सुद्धा आरक्षण तू घालशील. गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत. छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाषणं केली पाहिजेत. लोकांना जागा करावं लागेल. जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. आणि जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील, अरे हे कुणबी नाही, हे तर भलतेच आहे, हे तुम्हाला करावं लागेल. त्याला दुसरं आयुष्यात काही आलंच नाही. मराठ्यांविषयी द्वेष पेरण्याशिवाय दुसरं काहीच आलं नाही. चांगले संबंध गावखेड्यात ओबीसी बांधवांचे आणि मराठ्यांचे चांगले संबंध असणारे यांनी याच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी खराब करायचं काम सुरू केलंय. परंतु गावखेड्यात ओबीसी बांधवांचं आणि मराठ्यांचं वातावरण कधीच खराब होणार नाही. तू किती स्वप्न बघ म्हणा, कितीही स्वप्न बघ, कधीच होणार नाही. कारण आयोग कशाचा आहे आणि कोणाचा आहे ते सरकारला चांगलं कळतंय. सरकारने तो लय लाड केलते, तो लय लाड पुरवले सरकारनं. आता तो सरकार काहीच ऐकू शकत नाही, कारण तू पागल झालेला आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार. त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही. हे तुम्ही करू नका. मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत. ती गरीब लेकरं आहेत, त्यांची लेकरं बाळ गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. 200 जेसीबी आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे. हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे. त्याला कोणी सांगितलं श्रीमंतीवर आरक्षण आहे म्हणून? मग तो उद्या सकाळीच बाहेर पडणार आरक्षणातून. जेसीपी आहेत ना, मराठी कचाकच कर्ज काढतात आणि कचाकच कष्ट करतात आणि वाहनं घेतात. आमचे घामाचे पैसे आहेत आणि घामाच्या गाड्यात. ते तुझ्यासारखं असं हरामीचं कमी मिळालं नाही. लोकांचे पैसे लोबाडले आणि जेलला गेला. तो भानात राहा आणि भानात बोल. तो ही इतके वाईट विचार आहेत म्हणून तुझ्यावर इतकी बेकार वेळ आलेली की आणखीन काही दिवसानं खूप वाईट वेळ येणार आहे. तू 100% पागल होणार आहे. 100% कागदच गोळा करणार डांबरीने तू. कोणीतरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर काय गमती करतात. म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना. मारा, दोन्ही मारा, म्हणजे उपयोग होईल ना. ते एक तुझ्याकडे नाही, एक आमच्याकडे. काय उपयोग त्याचा? आणि तुम्ही चप्पल मारता आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा.
आम्ही काय एवढे नामर्द झालो का रे? हा? लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है. लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है. जीतेंगे एक दिन, हम मरे नहीं है. आणि तुला काय आलं आयुष्यात त्याच्याशिवाय? तुला आयुष्यात काहीच नाही आलं दुसरं. बुट, चपला, काठ्या, कुऱ्हाडी याच्याशिवाय काहीच नाही आलं. तुला माहीतच नाही आमच्या घरात काय असते ती. दम धर, एकदा आरक्षण मिळून दे, हिशोब पुरा होणार आहे.